आज आपण बनवणार आहोत मसाला भात. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आणि कांदे आणि टोमॅटो, तांदूळ, त्यानंतर त्याच्यासाठी लागणारा गरम मसाला आहे, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता हे मसाला भात बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल टाकले, त्यामध्ये खडे मसाले चांगले भाजून घ्यायचे. खडे मसाले भाजले की त्याच्यामध्ये टाकायचं कांदा चांगला मस्त भाजून घ्यायचा, मिक्स करायचा. एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजायचा. कांदा भाजल्यावर त्याच्यात टाकायची अद्रक लसूणची 2 चमचे पेस्ट आणि ती पण चांगली भाजून घ्यायची, कच्चापणा त्याचा वास जाऊपर्यंत चांगली मिक्स करायचं, भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकायचं टोमॅटो पण चांगलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. एकजीव पण मस्त टोमॅटो मॅश झालं की त्याच्यात टाकायचे मसाले, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, गरम मसाला, हे सगळं टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मसाले भाजले की त्याच्यात टाकायचे सगळ्या भाज्या कापून ठेवलेल्या आणि भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये. त्याच्यात टोमॅटो, कांदा, जे मसाला आहे, गरम मसाला, याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, कारण भाज्यांना पण मीठ लागतं आणि चांगले चवदार लागतात खाण्यासाठी. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. भाज्या मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आणि ते तांदूळ देखील भाजी, मसाला हे सगळं मिक्स करून चांगलं एकत्र मिक्स करायचं. नाहीतर आपण मिक्स नाही केलं की अर्धा भात व्हाईट आणि कलर वेगळा होतो. चांगलं मिक्स केलं तर. आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं पाणी, जसं आपण जेवढे तांदूळ घेतल्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या. बघा 2 शिट्ट्या घेतल्या, किती छान पुलाव भात झाला आहे आपला. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा.